नाट्य नव्हतं, ही एका कार्यकर्त्याची संवेदना होती, त्याच्या अन्यायावर जो झाला त्याचा राग आणि संताप होता. हे नाट्य नाही आहे. ज्यांच्या जीवनात घडतं त्याला कळतं, परंतु हे पक्ष एकाच वेळेस सगळ्यांना संधी देऊ शकत नाही आणि त्यामुळे निश्चितपणे कर्मठ कार्यकर्ता, समर्पित कार्यकर्ता, वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणारा, रस्त्यावर येऊन मोर्चे काढून अंगावर अनेक गुन्हे घेणारा कार्यकर्ता ज्यावेळेस त्याला संधी मिळते आणि ती संधी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याच्या स्पर्धेत ती मिळू शकली नसली तर त्याचा संताप होणं, राग होणं अनावर असतो आणि त्यामुळे तो मिटवण्याचं काम आम्ही माननीय शिरीषजी बोराळकर, आमचे माजी जिल्हाध्यक्ष, भाजपचे नेते आणि मी निश्चितपणे करायचं असतं. हे काम आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं की जाऊन कार्यकर्त्याला समजवणे आणि परत कामाला लावणे आणि भारतीच्या संघटनमध्ये हा गुणच आहे. हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा परत तत्परतेने कामाला लागतो आणि म्हणून त्याला जाऊन समजवणे, त्याचा खऱ्या अर्थाने त्याचे पेशन्स जागी करणे हे आमचं काम आहे. आम्ही ते दोघांनी मिळून करतो आणि आम्ही या बधाण्यांपुरताच नाही आहे, ज्या ज्या कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही पक्षाला त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन चहा पाणी पिणे, त्याची आणि कौटुंबिक परिवाराची जी मानसिक स्थिती झाली त्या मानसिक स्थितीला उभारा देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना परत भारतीय जनता पार्टीच्या त्याच गतीने कामाला लावणे. मग आता ते म्हणजे त्यांचं जे नाराजी होती ती दूर झाली आहे का आणि ते पक्षासाठी काम करतील का? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाराजी हा दीर्घकाळ ठेवतच नसतो, ती तेवढी नेत्यांपुरती व्यक्त करतो आणि तो परत भारतीय जनता पार्टीच्या कामाला लागतो आणि तत्परतेने गतिमान होतो कामामध्ये. आता त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे तो परत घेईल का? फॉर्म त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे तो परत घेतील का? पुढं काय पुढचे काय? हे बघा, आता फॉर्म परत घेण्याला अजून वेळ आहे आणि त्यामुळे कार्यकर्ता समजवल्या गेलेला आहे. बोराळकरजींनी आणि मी येऊन जवळपास 3 तासापासून आम्ही आणि हे बघा, कार्यकर्त्याची नाराजी ही काही चुकीची नाही आहे, त्याची हक्काचं आहे आणि त्या हक्काच्या याच्यात कधी कधी गदा आली तर निश्चितपणे त्याला समजवण्याचं काम आम्ही दोघा नेत्यांनी केलं. वरिष्ठ पातळीवरून आपण म्हणजे CM साहेब किंवा प्रदेश अध्यक्षापासून काही बोलणं झालं की या संदर्भात? हे बघा, ती जबाबदारी आमच्या दोघांवर त्यांनी दिलेली, शिरीषजी बोराळकरांवर आणि संजय केनेकरांवर. कारण संजय केनेकर त्यांना माहिती आहे, संजय केनेकर बोराळकर कार्यकर्त्याचं दुःख आणि कार्यकर्त्याची चिंता करणारी दोन्ही नेते आहे. निश्चितपणे ते कार्यकर्त्याची समजूत घालू शकतात तेवढा विश्वास वरच्यांचा असल्यामुळं आम्ही आमच्या स्थानिक पातळीवर हे सगळे प्रश्न मिटवायचं ठरवलं. नंबर 1 चे नेते संजय केनेकर.